जे महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्नी नोटीस आलेली आहे। केंद्रीय गृह मंत्रालयाची ही नोटीस आहे। महाराष्ट्र आणि कर्नाटक दोन्ही राज्य सरकारला ही नोटीस बजावण्यात आलेली आहे। समन्वय समिती स्थापन करूनही कोणतीही बैठक न झाल्यानं नोटीस पाठवल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। दर 3 महिन्याला बैठक घेणं बंधनकारक होतं, मात्र बैठक न घेतल्यानं ही नोटीस दिल्याचं सांगितलं जात आहे। सोमेश कोलगे आमचे प्रतिनिधी या संदर्भात अधिक माहिती देत आहेत। सोमेश, या नोटीसमध्ये नेमकं काय म्हटलंय? विशाल, आपल्याला सर्वांना माहिती आहे की राज्यांच्या सीमा बदलणं किंबहुना त्या सीमांविषयी काही वाद असतील तर हे सगळे विषय हे केंद्रीय गृह खात्याच्या अंतर्गत येतात आणि महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्नी एक सुप्रीम कोर्टामध्ये याचिका आहे आणि त्या याचिकांवर सुनावणीही सुरू आहे। त्यामुळे स्वाभाविक प्रश्न उपस्थित राहतो की ज्यावेळी सुप्रीम कोर्टात केंद्र सरकारला उत्तर द्यायचं असतं त्यावेळी या समन्वय समितीच्या बैठका झाल्या का, नाही झाल्या तर त्याबाबत तुम्ही काय केलं याविषयी काहीतरी सांगावंच लागतं। आणि मग त्या पार्श्वभूमीवर जर आतापर्यंत समन्वय समितीची बैठक झाली नसेल तर मग केंद्रीय गृह खात्याने नोटीस जारी करणं बंधनकारक आहे आणि त्यानुसार आता केंद्रीय गृह मंत्रालयाने नोटीस जारी केली आहे। शक्यता आहे की केंद्रीय गृह मंत्रालयाच्या नोटीसीनंतर तरी दोन्ही राज्य या समन्वय समितीची बैठक घेतील कदाचित। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।